नमस्कार मित्रांनो, तर वीकली अनालिसिस मध्ये पाहणार आहोत आपण नेक्स्ट वीक मध्ये क्रूड ऑइल मध्ये आणि गोल्ड मध्ये आपल्याला काय मूवमेंट पाहायला भेटू शकते. तर चार्ट आपण जर पाहायचं झालं तर चार्ट लावलेला आहे आपण स्टार्टिंगला क्रूड ऑइलचा. क्रूड ऑइल मध्ये नेक्स्ट वीक मध्ये काय मूवमेंट होऊ शकते. क्रूड ऑइलचा जर ओव्हरऑल जर चार्ट पाहायचा झाला तर मार्केट कम्प्लिटली बुलिश मोमेंटम मध्ये आपल्याला पाहायला भेटते. मग मार्केटमध्ये आपल्याला जर बाईंगसाठी अपॉर्च्युनिटी पाहायची तर आपल्याला थोडंसं रिकव्हरीसाठी वेट करावं लागतो, बाईंग झोनसाठी वेट करावं लागतो. मग क्रूड ऑइल मध्ये आपल्याला बाईंग झोन कुठे दिसतो? क्रूड ऑइल मध्ये 70,600 ते 70,400चा एक छोटासा बाईंग झोन आहे, तिथून पण मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते. जर सपोज तिथून बाईंग येणार असेल तर मार्केटची मोमेंटम काय असेल, तर इथून मार्केटमध्ये काय होईल, मंडेला ओपन झाल्याच्या नंतर थोडीशी रिकव्हरी येईल. रिकव्हरी आल्याच्या नंतर मार्केट नॉनस्टॉप त्यातून बाईंगला मुवमेंट द्यायला स्टार्ट करेल. मग बाईंगसाठी आपले टार्गेट काय होतील? बाईंगसाठी आपलं पहिलं टार्गेट होईल 71,500, त्यानंतर 72,500. हे दोन टार्गेट आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये पाहायला भेटू शकतात. मग मार्केटमध्ये सेलिंगची काही पॉसिबिलिटी आहे का? तर सेलिंगला एक पॉसिबिलिटी आहे. जर मार्केटने 70,400च्या खाली सस्टेन केलं तर त्या सिच्युएशन मध्येच मार्केट सेलिंगला येऊ शकते. तिथून मार्केट 69,400 पर्यंत आपल्याला सेलिंगसाठी पाहायला भेटू शकतं. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण पाहणार आहेत गोल्डमध्ये काय मुवमेंट होऊ शकते आणि गोल्डच्या महत्वाचे लेवल काय आहेत. गोल्डचा जर चार्ट पाहिला तर क्लिअरली गोल्ड पाहायला भेटते आपल्याला बुलिश मोमेंटम मध्ये आहे आणि नेक्स्ट वीक साठी पण आपण गोल्डमध्ये बाईंगसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत. का तर जर गोल्डला तुम्ही 4 आवर चार्ट वरती जर पाहायचं झालं तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल होती, कितीची होती? 2710ची. त्याच्यावरती मार्केटने एकदम स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली आहे. मग इथून मार्केटमध्ये बाईंगसाठी कुठं अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला भेटू शकते. मग मार्केटमध्ये आपल्याला ऑलरेडी स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिले तर थोडंसं करेक्शनसाठी वेट करावं लागेल. मग यामध्ये आपला बाईंग झोन कोणता होतो? यामध्ये आपल्याला बाईंग झोन पाहायला भेटतोय 2705 ते 2708-9 पर्यंतचा. या झोन मध्ये जर मार्केट आलं मंडेला थोडीशी रिकव्हरी देऊन तर त्या सिच्युएशन मध्ये आपण बाय साइड ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे, ते पण विथ कन्फर्मेशन. तिथून पुढे आपले टार्गेट काय होतील? तिथून पुढे आपल्याला 3 टार्गेट पाहायला भेटू शकतात. पहिले टार्गेट 2740, त्यानंतर 2760 आणि 2780. हे 3 टार्गेट नेक्स्ट वीक मध्ये पाहायला भेटू शकतात. जर सेलिंगसाठी अपॉर्च्युनिटी पाहायची झाली तर मार्केट ज्या वेळेस 2700च्या खाली सस्टेन करेल त्याच वेळेस आपण सेलसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. तिथून पुढे आपले सेलिंगसाठी टार्गेट होईल 2686 पर्यंत. ठीक आहे, त्याखाली आपण 140 पिपची मुवमेंट कॅप्चर करू शकतो. आणि याच्यात जर तुम्हाला अपडेटेड नॉलेज पाहिजे असेल किंवा अपडेटेड लेवल्स वगैरे जर वीकलीच्या पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करू शकता, ज्याची लिंक की आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे.